हॅलो, थँक्यू सो मच. मानस पुणेच्या जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं मी शुभम म्हात्रे सहर्ष हार्दिक स्वागत सेमीफायनल नंबर 1 मध्ये या ठिकाणी करतोय. इथून जो संघ जिंकेल तो डायरेक्टली सुपर, आपण पाहतो सुपर फायनल, मेगा फायनल, ग्रँड फिनालेची लढत खेळेल. तो टाटा स्टील या टीमच्या अगेन्स्ट. साहिल निकालची गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलाच बॉल. ओ सॉफ्ट डिसमिसल, व्हॉट अ कॅच. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला आणि हा पहिला धक्का दिलाय तो देवलोली या संघाला. योगेश पाटील ठरलाय आणि सईद भाई शेख यांच्याकडून आपण पाहताय की अजून देखील पारितोषिक मानस कंटिन्यू आहे. कोणत्याही प्रेक्षकांना ऐवज झेल जर टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. एका हाताने जर झेल कॅरी केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक सईद भाई शेख यांच्याकडून असेल. आणि विकेट हॅट्रिकला 5000 आणि षटकार हॅट्रिकला 5000चं पारितोषिक आहे. पहिला बॉल लॉफ्ट केलाय आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमकता स्पष्ट करत असताना करम पाटीलनं मारला हा चौकार. गोलंदाजावरती अक्षप या ठिकाणी घेण्यात आलाय. तिसरे पंच कुमार चव्हाण आपण ऑन स्क्रीन वरती चेक करा. गोलंदाजावरती अक्षेप घेण्यात आलाय. साहिल निकालचे या गोलंदाजावरती चौकार आलाय. ओव्हर द विकेटनं स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका यावेळेस आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅन मध्ये चाललाय. तिथे मिळेल एक फक्त सिंगल आणि सिंगल नंतर धावसंख्या 1 ने वाढून पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. फक्त 5 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल शिल्लक आहेत. शुभम कदम आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आजची रात्र शुभमनं बॅटिंग आणि बॉलिंग अष्टपैलू कामगिरी केली आहे. आजची रात्र मात्र गाजवली आहे. परंतु इथून आपल्या संघाला फायनल मध्ये न्यावं लागेल. जर फायनल मध्ये न्यायचं असेल तर शुभमला या मॅच मध्ये खेळणं इम्पॉर्टंट आहे. ओ सबमरीन डिलिव्हरी, चांगल्या स्पॉट वरती बॉल टाकलाय. रिलीजिंग ऍक्शन देखील चांगली आहे साहिल निकालजी या गोलंदाजाची. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चौथा बॉल आलाय. डॉट धाव संख्या धावफलक्यावरती 5 असताना फक्त 5 धावा धावफलक्यावरती लागल्यात. आपण पाहताय या 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आक्रमक खेळाडू शुभम आता स्ट्राईक एंड वरती. ओव्हर द विकेट न बॉल बराच काल हवेत गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी. सुबोध भोसले त्या ठिकाणी होता स्वतः. झेल ड्रॉप आणि कोणत्या खेळाडूला जीवदान दिलंय तर शुभम कदमला. सोडलेला झेल किती महागात ठरेल ते येणारी काल आणि येणारी वेळ मात्र ठरवेल. तत्पूर्वी मिळेल एक सिंगल रन आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचल ती 6 या आकड्यावरती. आतापर्यंत सुबोध 3 झेल मात्र टिपले होते. परंतु एक महत्वपूर्ण मॅच मध्ये एक महत्वपूर्ण खेळाडूचा झेल मात्र ड्रॉप केलाय. एक सिंगल मिळाली. 6 धावसंख्या धावफलकावरती. या षटकातील हा शेवटचा बॉल. समोर टाकला होता. वी शेप मध्ये मारण्याचा प्रयत्न. गणेश शर्मा त्या ठिकाणी होते फिल्डर. आणखीन एक झेल ड्रॉप, आणखीन एक संधी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, रनआउटच्या स्वरूपात विकेट आता सॅक्रिफाईस करावे लागेल. पहिलं षटक संपेल आणि पहिल्या षटकानंतर देवलोली संघ पोहोचलाय तो 8 या
चाणाक्ष आहेत. त्यांनी सांगितलं जोपर्यंत सगळं होत नाही तोपर्यंत मी जाणार नाही, कारण मी संपूर्ण समर्पण देणारा माणूस आहे. मी कधीच कुठली गोष्ट आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये अर्धवट सोडत नाही, हे बालम शेठ भोईर यांनी सांगितलं. पण मगाशी तुम्ही शॉर्मा पाठवले, पण मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मला भेटलंच नाही. नक्कीच बालम शेठ भोईर एन्जॉय करतायत मॅचला, त्यांचं आपण स्वागत करूया. चला स्पीड अप करायचं, थोडा आप फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 8वा धाव फलकावरती शेवटचं षटक. गोलंदाजीच्या माकवरती गोलंदाज सुबोध भोसले, मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करत असताना वन मॅन शो सारखी बॅटिंग केली आणि नारपोली टीमला मात्र पराभूत करण्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा होता तो सुबोध भोसले आता गोलंदाजीच्या माकवरती आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे दर्शन. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय क्रॉस बॅट न फटका चांगला खेचलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. पहिलाच बॉल षटकार. सारखा पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवला. दर्शनच्या बॅट पडून आला हा षटकार. धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावरती. सुबोध हा चेंडू देखील क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न. इथून रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, परंतु आता एक महत्वाची गोष्ट आहे देवलोली टीमसाठी की शुभम कदम स्ट्राईक एंड वरती. थँक्यू डीजे. फलंदाज मात्र बाद झालाय, परंतु आता शुभम कदम आहे स्ट्राईक एंडला. अक्षय गवानकर नवीन खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉल अजून बाकी आहेत. शुभम आहे स्ट्राईक एंडला. शुभम आक्रमक आणि मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न. ठरवलं होतं की हा फटका रिव्हर्स खेळायचा आहे, परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी. पहिला बॉल 6 आल्यानंतर 2 डॉट बॉल टाकले. सुबोधनं कमबॅक केलंय या मॅचमध्ये. 3 चेंडू अजून देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न असावा. फिल्डिंगची रचना शॉट टडमॅनच्या दिशेने एक फिल्डर लावलाय. रिव्हर्स अटेम्प्ट शुभम कदम सातत्याने करत असतो आणि त्याच्यासाठी आता झालं मात्र विणलंय. सुबोधचा हा चेंडू ऑन साइडला. फटका चांगला आहे. एक टप्पा बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. हा चौका. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबर धावत संख्या पोहोचली ती 18 या आकड्यावरती आणि यासाठी शुभमनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स त्याने या मॅचमध्ये दाखवला आहे. 2 बॉल अजून बाकी आहेत. याच मोठ्या फटक्यांचा प्रयत्न. आकुड लाईनचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. एस पंचांचा शॉर्ट डिसमिसल. वाईटसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. फलंदाजानं रिव्ह्यू घेतलाय. ऑन स्क्रीन वरती तिसरे पंच आपण चेक करा.
इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. अगदी क्लोज कॉल होता, परंतु पंचांनी चेक केलं आणि मात्र फेअर डिलिव्हरीचा इशारा दिलाय. निर्धाव चेंडू. आता हा शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. 18 धावा लागल्या धावफलक्यावरती. मोठा फटका जर आला तर एक मोठी टोटल उभी राहू शकते देवलोली टीमची. ती अगेन्स्ट खेळताना वरोसी टीमच्या बॅटच्या साह्याने या चेंडूवरती किती धावा येतील? 2 रन्स कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल. 3 धावा देखील कंप्लीट. चौथी धाव आणि चौथी धाव इथे फलंदाज बाद आहे, परंतु 3 रन्स मिळाल्यात. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि देवलोली टीमने बनवल्यात त्या 21 धावा. 18 बॉल आणि विघ्नेश 11 वरोसा टीमला 22 धावा संख्येची गरज.
समवेत आज रात्रभर एक चांगली या ठिकाणी ऑपरेटिंग केली मंथन धोत्रे, तुमचं मनापासून स्वागत. नक्कीच तर वळूया कंपनी लॉट्सचे सामने होते त्याच्यामधला आताचा या ठिकाणी एक संघ फायनलमध्ये पोचलेला आहे, तो म्हणजे कुठला संघ आहे, यांचा संघ कुठला आहे? तर मॅच ऑन आपण या ठिकाणी पाहतोय. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे ओरोसे संघाला. आपण पाहतोय डावकुरा फलंदाज स्ट्राईक एंडला सुबोध भोसले, नो स्ट्राईकला आहे शुभम निकालजे आणि वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले शतक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क आपण पाहतोय शुभम कदम. एक मोठा नाव आपल्या या रसानी परिसरामधील मॅन फॉर्म देवळोली या संघातून गोलंदाजी करण्यासाठी तयार. पाहूया पहिला चेंडू. ओ हो पहा ऐज लागली चेंडूला. स्लिपरच्या सतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित स्लिपर. तर नक्कीच निर्धाव चेंडू सांगता होती, एकही धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना आता मात्र येणाऱ्या 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी गोलंदाज शुभम कदम. त्याच पद्धतीने फलंदाज एक आक्रमक फलंदाज आहे सुबोध भोसले ओरोसे संघाचा, ज्याने लगातार 6 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलेला आहे. तोच डावखोरा फलंदाज सुबोध भोसले ओरोसे संघाकडून आता मात्र या ठिकाणी खेळतोय. आपल्या गावातील संघासाठी खेळतोय. बघा 2 ठिकाणी त्यांनी खेळलेला आहे. एक कंपनी लॉजचा सामना असेल आणि आता मात्र या ठिकाणी आपल्या गावासाठी तो खेळतोय स्ट्राईक एंडला सुबोध भोसले. हा कार्पेटचा शॉट लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 17 त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण केल्या. तर आपण पाहतोय ज्या ठिकाणी 1 धाव होती कन्व्हर्ट केल्या 2 धावांमध्ये. स्ट्राईक महत्वाचं असतं आणि या ठिकाणी स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा सुबोध भोसले याला. पाहतोय या स्वतःचं खातं 2 धावाने खोलतो आणि संघाचं सुद्धा या ठिकाणी खातं खोलेल 2 धावाने. आता मात्र आपण पाहतोय येणाऱ्या 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र येतोय मोठा फटका सीमा रेखेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत रामदेव बाबा पतंजली षटकार. ठोक डीजे. का मिळतेय त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब. हाच तो आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. बघा प्रहार केला सरळ जातोय सीमारेखेच्या बाहेर. धावफलकावरती धावा आल्यात त्या 8 धावा. 3 चेंडूंचा मारा झालेला आहे. 3 चेंडूची फेकी झालेली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु शरीराला चेंडू आढळतोय. समजलं नाही सुबोध याला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हॅलो हां मंथन एक मिनिट. हा पुढचा चेंडू. चौकार. बघा पण पाहिलं सीमा रेखेच्या बाहेर येतोय चौकार. आता मात्र धावफलकावरती धावा लागल्यात त्या 12 आणि विजयासाठी 7 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्राईक एंडला अजूनही सुबोध. पाहूया
काय करतोय सुबोध भोसले 6-8 धावांवरती खेळतोय एक षटकारच्या साह्यानं। आता मात्र या ठिकाणी खूपच फास्ट गोलंदाजी आपण पाहिली। षटक संपण्याचा इशारा, षटक संपल्यानंतर 10 फलकाची धावा लागल्यात त्या 12 आणि येणाऱ्या 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज। 6 चेंडू 10 धाव्यांची गरज बघा, अटीतटीचा सामना रंगतोय। या ठिकाणी एक षटकार मिळाला, त्यानंतर 22च्या रूपात चौकार आणि 2 धावा, एकूण धाव फलकावरची धावा लागल्यात त्या 12 आणि विजयासाठी येणाऱ्या 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज। संधी देऊया आपण DJ मास्टर याला। तर पाहूया आपण या ठिकाणी चांगलं गीत वाजवलेलं आहे। मानाची पालखी म्हणून आपटा कोळीवाडा या वर्षी त्यांची मानाची पालखी होती आणि हा गीत तुम्ही या ठिकाणी वाजवलेला आहात। तुमचं खरोखरच आमच्या या आयोजकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक, 6 चेंडू आणि 10 धावांची गरज। हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने सतरक्षक चेंडू उचलणार, फेकणार, तोवर खराब फिल्डिंग आपण पाहिली आणि सीमा रेखेच्या बाहेर हा येतोय खणखणीत चौकार। राजेश धोत्रे सर इस मुकाबले की कहानी को देखेंगे तो पहले ही ओवर में जो लॉन्ग ऑन पर मिस फील्डिंग हुई थी, जहां पर सिंगल था, डबल गया, उसके बाद विकेट कीपर से जो मिस फील्डिंग थी, जहां पर डॉट गेंद थी वहां पर बाउंड्री गई। इस बार भी जहां पर सिंगल था वहां पर लॉन्ग ऑन पर बाउंड्री गई। लेकिन अगर स्वर्गीय अजय 11 उसराई देवली इस मुकाबला हारती है तो सिर्फ उसकी वजह फील्डिंग हो सकती है। सही बात है, नक्कीच। तर आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू सतरक्षक उचलणार, फेकणार, तोवर मिळतीये हा म्हणता। या चला तर चेक करा, रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउटचा। नक्कीच तर ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असतात ना, सतरक्षक त्याला सपोर्ट करायला पाहिजेत, पण त्या पद्धतीने या ठिकाणी दिसलेलं नाहीये। झाली मॅच सुरुवात होती, 2 मिनिटं थांबा, डिसिजन येऊ द्या। नट आउट, येणाऱ्या 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज। हो हा मोठा फटका येतोय सीमा रेखेच्या बाहेर। हा विजयी चौकार आपण पाहतोय। ओरोसे संघ या ठिकाणी विजय झालेला आहे, पराजय संघ आहे तो म्हणजे देवळोली। दोन्ही संघाच्या आमच्या आयोजनाच्या वतीने, कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद।